नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे आणि आसपासच्या महानगरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला। CSMT, भायखळा, चेंबूर, वरळी, भांडूप, घाटकोपर, ठाणे आणि अंबरनाथ परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। वंचितच्या आंदोलकांनी CSMT स्थानकाबाहेर निषेध आंदोलन केलं। वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत चेंबूरमध्ये रास्ता रोकोही करण्यात आला। यावेळी सुजात आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं। मुंबईत वरळी आणि घाटकोपरमध्येही वंचितच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केले। भांडूपमध्ये काही दुकान आणि रिक्षा सेवा बंद ठेवण्यात आली होती, तर अंबरनाथमध्ये रिक्षाचालक आणि काही व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला। ठाण्यातील इंदिरानगर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद करण्याचं आवाहन करून आंदोलन केलं। आज आपण बघितलं असेल तर एवढ्या तुफान पावसामध्ये सुद्धा मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तसंच ज्या संघटनांनी पक्षांनी पाठिंबा दिलाय त्या सर्व संघटनेच्या लोकांनी मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन केलं। एवढ्या पावसात येऊन दिल्लीमध्ये जो हिंसाचार झाला, विद्यार्थ्यांवरती जो अमानुष्य हल्ला झाला, त्याच्या विरोधात आज भारत देशामध्ये सगळीकडे आपल्याला पोलीस व्यवस्थेच्या विरुद्ध आणि दिल्ली सरकारच्या विरुद्ध आपल्याला रोष उठताना दिसेल आणि त्याच पद्धतीचं आज आंदोलन इथे पार पडताना दिसतंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।